नमस्कार. नाट्यप्रेमीमध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र, आज मी ज्या नाटकाबद्दल तुम्हाला सांगणार आहे ते नाटक एका अशा संस्थेचं आहे ज्याने नाटकांची परंपरा आज तागायत सुरू ठेवलेली आणि ती पुढे सुरू राहील यात काही वादच नाही. ही नाट्यसंस्था आहे भद्रकाली प्रोडक्शन. भद्रकाली प्रोडक्शन्स प्रसाद कांबळी सादर करीत आहे सांगा कसं जगायचं हे नाटक. या नाटकाबद्दल मी तुमच्याशी आज चर्चा करणार, त्याबद्दल मी सांगणार आहे. हे नाटक कसं आहे, कोण आहे, याबद्दलची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. मला सांगा कसं जगायचं याचे मूळ लेखक आहेत डॉक्टर सत्यजित खारकर, रंगावृत्ती दिग्दर्शक आहेत नीरज शिरवईकर, नेपथ्य संदेश बेंद्रे, संगीत विजय गवंडे, प्रकाश श्याम चव्हाण, वेशभूषा श्वेता बापट, निर्माती श्रीमती कविता मच्छिंद्र कांबळे. आता हे नावच खूप मोठं आहे, मच्छिंद्र कांबळे. मराठी रंगभूमीच्या इतिहासातील एक अजरामर नाव आहे, म्हणजे मच्छिंद्र कांबळे आमचे बाबूजी. आणि प्रसाद कांबळे हा एक उत्कृष्ट निर्माता आहे असं माझं ठाम मत आहे. कारण की ज्या निर्मात्याला संहिता निवडण्याचं ज्ञान आहे तो खरंच ग्रेट असतो. प्रसाद कांबळे जेव्हापासून इंडस्ट्रीमध्ये आले आणि त्यांनी जी नाटकं ह्या बॅनर खाली आणलेली आहेत म्हणजे भद्रकाली प्रोडक्शन्सची, ती सगळीच नाटक उत्तम आहेत. सगळीच नाटकं म्हणजे संहिताची निवड करणं ही खूप महत्वाची गोष्ट असते. आणि तसंच सांगा कसं जगायचं ही एक जबरदस्त स्क्रिप्ट आहे आणि त्या स्क्रिप्टला घेऊन ते नाटक घेऊन प्रसाद कांबळे आलेले आहेत. 60वी कलाकृती आहे. 60 नाटक म्हणजे 60वी कलाकृती इतकी जबरदस्त आहे ना की काय सांगू तुम्हाला. यामध्ये काम करणारे कलाकार आहेत स्वानंदी टिकेकर, निषाद भोईर, अमय बर्वे, श्रद्धा पोखरणकर, सागर आठलेकर आणि स्पृहा जोशी. ह्या नाटकाच्या कलाकारांनी जीव तोडून काम केलेलं आहे आणि खास करून लक्ष वेधलेलं जे आहे ते आहे श्रद्धा पोखरणकर यांनी. या अभिनेत्रीने खूप सहज बडबडी व्यक्तिरेखा इतकी सुंदर साकारली आहे की तुम्ही तिच्या प्रेमात पडाल. इतकं सहजरित्या तिने काम केलंय की क्या बात आहे. लक्षात राहते आपल्या कामामुळे आणि ज्या पद्धतीनं हिने काम केलंय श्रद्धा पोखरणकरने ते लाजवाब आहे. त्याचसोबत प्रमुख भूमिकेमध्ये स्पृहा जोशी सहज सुंदर अभिनय नेहमीप्रमाणे आणि स्वानंदी टिकेकर एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळते या नाटकाद्वारे. आणि इतर सगळे जे कलाकार आहेत म्हणजे त्यामध्ये निषाद भोईर असो, अमय बर्वे असो, सागर आठलेकर असो, या सगळ्यांनी आपली कामं चोख केलेली आहेत. व्यवस्थित दिग्दर्शकाने जे जे सांगितलेलं आहे त्याचं पालन रंगभूमीवर करताना आपल्याला ते दिसतात. खूपच व्यवस्थित आणि सुंदररित्या आपापले कॅरेक्टर्स त्याने उभे केलेले आहेत. तर नाट्यप्रेमीमधून मी या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. हजारो प्रयोग होतील कारण या नाटकाचा हिरो जे आहे ते स्क्रिप्ट आहे. आता हे मी आज का म्हणतो त्याचं कारण आहे डॉक्टरांनी लिहिलेली स्क्रिप्ट आहे. डॉक्टर सत्यजित खारकर यांची मूळ लेखक आहेत. आणि नाटकाची सुरुवात जेव्हा होते तेव्हा आपण बघतो एक हॉस्पिटलमधील वॉर्ड आहे आणि वॉर्डचं सेटिंग जे केलेलं आहे ते अप्रतिम आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या अंकात घराचं सेटिंग आहे. संदेश बेंद्रे सध्या सगळ्यात टॉप मोस्ट नेपथ्यकार म्हणून नावाजलेले आहेत. त्यांचा नंबर 1 येतो आता सध्याच्या काळामध्ये. संदेश बेंद्रे मराठीतल्या 100 नाटकातून जवळजवळ 90 नाटकांचे सेटिंग त्यांच्याचकडे आहेत आणि ते उत्कृष्टरित्या ते सगळं सेटिंग करतात. तर सेटिंग अफलातून आहे, त्याबद्दल काही वादच नाही. तर नाटकाच्या सुरुवातीला आपण एक पेशंट बघतो. तो पेशंट सिरियस आहे म्हणजे कोमामध्ये गेलेला आहे. त्याची बायको बाहेर वेटिंग रूम मध्ये वेट करते आणि मग जी सिस्टर आहे पोखरणकर तिने जे काही अभिनयामध्ये छक्के चौके लावले ते खूपच उल्लेखनीय आहेत. आणि मग पुढे काय काय घडतं. आता खरं तर मला नाटकाची गोष्ट सांगायला आवडत नाही कारण की नाटक बघितल्यावरती ती मजा आहे. नाटकाची गोष्ट सांगून मग यार आपल्याला गोष्ट कळली तर मग मजा नाही. माफ करा. नाटकाची गोष्ट एका अशा प्रश्नावरती आहे की तो तुम्ही कधी विचारच करत नाही. डॉक्टरांच्या जीवनामध्ये असे पेशंट्स येतात आणि त्याच्यावरती ते काहीतरी चांगले लिहितात हे खरंच उल्लेखनीय आहे. खूप छान गोष्ट आहे. या सगळ्या समस्या या सगळ्या गोष्टी
ह्या लोकांपर्यंत आल्या पाहिजे आणि त्याचं काम हे लोकांपर्यंत आणण्याचं काम लेखकांनी केलंय आणि माझे निर्माते आपले प्रसाद कांबळे यांनी केले. प्रसाद कांबळेला हॅट्स ऑफ. क्या बात आहे प्रसाद, काय स्क्रिप्ट आहे, काय स्क्रिप्ट आहे, म्हणजे लाजवाब स्क्रिप्ट. इतकं सुंदर विषय मांडलाय आणि ज्या पद्धतीने तो पूर्ण दिग्दर्शकाने ज्या पद्धतीने तो मांडलाय ना, तो इतका अप्रतिम आहे की तुम्ही शेवटी तुमच्या समोर हा जो प्रश्न दोघींनी आणलाय, सांगा कसं जगायचं माणसाने की ज्याला जे हवंय. कारण की मुळात कसं आहे, लेखकाच्या पासून आपण येऊया. लेखकाने जी जर्नी दाखवलेली आहे, कुणाला काय हवंय, म्हणजे लेखनाच्या ज्या नियमामध्ये बसून त्यांनी जे लेखन केलेलं आहे ते अतिशय अप्रतिम आहे. ह्या लेखकाला यंदाचा अवॉर्ड मिळालं पाहिजे, मिळणारच असं मला वाटतं. कारण की ज्या पद्धतीने स्क्रिप्ट लिहिली आहे ना, ती आउटस्टँडिंग आहे. स्क्रिप्टच हिरो आहे पहिली गोष्ट, म्हणजे त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी नंतर येतात. तर स्क्रिप्ट एका मागणीसाठी, एका पेशंटचे, तर स्क्रिप्ट हॉस्पिटलमधून सुरू होते. अनेक माफक इच्छा असते आपल्या नवऱ्याकडून पत्नीची, पण तो नवरा जो आहे तो कोमामध्ये आहे आणि त्यांचं जे स्वप्न असतं ते साकार करण्यासाठी सगळी धावपळ आहे. तो मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्यांना मूल हवं असतं, पण नवरा कोमामध्ये आहे आणि तो जगेल की नाही याची शाश्वती नाही. डॉक्टर्स आश्वासन देत असतात आणि हे सगळं सुरू असतं आणि इंटरव्ह्यूला धक्का बसतो आणि त्यानंतर काय घडतं हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही हे नाटक अवश्य बघायला पाहिजे. सांगा कसं जगायचं. अप्रतिम नाटक आहे, अतिशय सुंदर नाटक आहे. तर हे नाटक अप्रतिम आहे, म्हणजे नेपथ्य चांगलं आहे, लाइटिंग प्रकाश योजना खूप सुंदर आहे, म्युझिक अप्रतिम आहे आणि कलाकारांची कामं केली ती आउटस्टँडिंग आहे. त्याचबरोबर खूपच अप्रतिम प्रोडक्शन व्हॅल्यू दिसणारं नाटक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो संदेश लोकांपर्यंत दिलाय, सांगा कसं जगायचं. एखाद्या माणसाला एखादी गोष्ट हवी असेल आणि ती कायद्याच्या बंधनात अडकली असेल, कायद्यांच्या नियमामध्ये अडकली असेल, त्याबाबत कायदाच नसेल, मग एखाद्या व्यक्तीनं जगायचं कसं, एखाद्या व्यक्तीला जे हवंय ते मिळवायचं कसं. मेडिकल सायन्स आणि कायदा याच्यामध्ये सगळं गुंतागुंत असलेलं हे नाटक आहे, सांगा कसं जगायचं. अवश्य बघा नाटक, मिस करू नका. मिस केलं तर एक चांगलं नाटक तुम्ही मिस कराल, पण या नाटक बघा. खूप छान नाटक आहे. प्रसाद कांबळेचं नाटक आहे. मच्छिंद्र कांबळेची जी संस्था आहे भद्रकाली प्रोडक्शन, ह्यांचं नाटक आहे. सांगा कसं जगायचं हा प्रश्न घेऊन तुमच्या समोर आलेले आहेत. खरं तर हे नाटक सिनेमा आहे मुळात आणि सिनेमा रंगमंचावर आणलेला आहे. सिनेमाची गोष्ट रंगमंचावर आलेली आहे. सांगा कसं जगायचं अवश्य बघा. हे नाटक मिस करू नका. अप्रतिम नाटक, पैसे वसूल होणार तुमचे आणि सगळ्यांची कामं. आपण सुहास जोशी इज अभिनय, त्याला स्वानंदीने खूप छान साथ दिलेली आहे. एक चांगला वकील त्यांनी उभा केलेला आहे. अप्रतिम आणि अप्रतिम बघा. नाट्यप्रेमी मधून मी उमेश आपल्याला विनंती करतो, जर तुम्ही माझं हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल, कमेंट केली नसेल तर त्वरित करा. आणि तुम्हाला याच्यामध्ये आणखीन काय बदल हवे असेल माझ्या रिव्ह्यू मध्ये तर ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. ही नम्र विनंती तुम्हाला सगळ्यांना करतो. तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आभार. धन्यवाद.